नमस्कार. मोठा जोरदार नमस्कार आहे. मला माहिती आहे, मी इथे यायच्या आधी कल्पना केली नव्हती मला हे असं दृश्य बघायला मिळेल म्हणून. काय सुंदर हॉल बनवला आहे. किती लकी लोक आहात तुम्ही की असं एक सुंदर वास्तू तुम्हाला मिळते कलेसाठी. एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की फारच आयुष्यात चांगली गोष्ट घडलेली आहे तुमच्या. मी बरीच कामं केली, बरेच सत्कार पण झाले माझे, पण आजचा सत्कार काही असा विलक्षण आहे की मी तो विसरू शकत नाही आणि विसरणार नाही कधी. अशा थोर कलावंतांमध्ये माझा सत्कार व्हावा फार नशीबवान मी असं म्हणेन. मग अशी शिंदे साहेब म्हणाले, त्यांनी एक माणसानं हसवलंच नाही तर रडवलं सुद्धा. आताच मी त्यांचा एक पिक्चर बघितला, हसवा फसवी. मी दचकलो. मला वाटलं तर पुढे म्हणतात त्यांनी हसवलं नाही तर फसवलं पण आहे त्यात, पण नाही, त्याने ते तिथेच सोडून दिलं आहे. बरं झालं. माझा सगळ्यात मोठा हे आहे की कुणाबरोबर संस्कार, कुणाचा बरोबर माझा सत्कार होतोय. ही थोर माणसं आहेत राजकारणातली, म्हणजे यांनी काहीतरी करून दाखवलेलं. अशा माणसामध्ये आज मी असावं, यांच्याबरोबर मी बसावं, याच्यापेक्षा दुसरं आणि काय भाग्य असू शकतं. या लोकांनी, तटकरे साहेब म्हणाले मग अशी की आम्ही पण कलावंत आहोत, आम्ही पण हे केलेलं आहे. आणि तुम्ही, म्हणजे मला हे माहिती आहे ना की तुम्ही इतके सगळे थोर कलावंत आहात की त्याच्यापुढे आम्ही काहीच नाही आहोत. काय आमचं एक ठराविक साचा असतो, आम्ही तेवढंच करू शकतो. तेवढ्याच गोष्टीत आम्ही फक्त नाचतो. तुमचं नर्तन कुठून कुठून सुरू आणि कुठे जाईल काय सांगता येत नाही. आणि मजा म्हणजे तुम्हाला स्वतःलाच कळलेलं नाही आपण कुठे नाचणार आहोत. पण नाचा. तुमच्या या नर्तनामुळे निदान महाराष्ट्र तरी ऊर्जितावस्थेला आला. शिंदे साहेबांना मी कित्येक वर्ष आज ओळखतोय. अगदी म्हणजे ते अगदी नवीन नवीन आले तेव्हापासून. पूर्वी ते पोलीस डिपार्टमेंटला होते असं मला वाटतं, तेव्हापासून. आणि तेव्हापासून आमचे ते सांस्कृतिक कार्याचे मंडळाचे मंत्रीसुद्धा होते. त्यासाठी त्यांनी आमच्या या मंडळासाठी काय काय करून ठेवलेलं आहे हे कधी कुणी विसरू शकत नाही आहे. चांगले दिवस होते त्यावेळेचे आमचे. म्हणजे आता वाईट आहे तसं नाही आहे, कारण आपल्याकडे लगेच दुसरा अर्थ काढायची एक सवय असते ना लोकांना. म्हणून म्हटलं मी खरोखरच आज आनंदात आहे की खरोखरच माझ्या दृष्टीने हा इतका मोठा सत्कार वाटतो मला की असे लोक भेटावे जे इतके वेळ थांबून इतक्या गर्दीने इथं यावे, या मोठ्या लोकांनी इथे जमावं आणि शेवटपर्यंत थांबावं. ही फार मोठी गोष्ट आहे हो. माणसानं असं कधी प्रेम नाही मिळत. मला तर प्रत्येक पावलाला मला प्रत्येक मराठी माणसाकडून प्रेम मिळालेलं आहे. म्हणजे मी कुठल्या शब्दात ते सांगू आणि कुठल्या शब्दात ते व्यक्त करू हेच मला कळत नाही आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊन तुम्ही फक्त माझं नाव म्हणा, ओळखलं नाही असं नाही होत. काय केवढी मोठी गोष्ट आहे होई.
म्हणजे किती किती मी भाग्यवान आहे बघा. हे असं सगळ्यांच्या आयुष्यात नाही मिळत. मला मिळालं. म्हणजे मिळालं म्हणजे त्यासाठी धडपड ही करावीच लागते. खूप धडपड केली आयुष्यात. हे कसं करता येईल, ते कसं करता येईल, ह्याच्यात वेगळेपण कसं देता येईल. आता हे असं केलं, आता आपण दुसऱ्या पद्धतीने करून बघूया. हे चांगलं वाटलं लोकांना, ह्याच्यापेक्षा चांगलं कसं वाटेल, हा कायम विचार मनात ठेवल्यामुळे कदाचित मी या म्हणजे या स्टेपला पोचलो असेल. मी असं म्हणणार नाही की हे माझं यश आहे असं मी कधीच म्हणणार नाही. माणसाचं कधी एकट्याचं यश कधीच नसतं. माणसाबरोबर जे लोक असतात, आजूबाजूला लोक असतात, जे त्यांना समजून घेतात, त्यांना माहीत असतं की हा माणूस काय करतोय, की या माणसाचं काम करण्याची याची काय पद्धत आहे आणि याची काय आतमधली ऊर्जा आहे, हे ज्यांना कळतं, अशी माणसं असली तर ती माणसं पुढे जातात. तुम्ही कायम राहिलात माझ्या मागे. मला अतिशय आनंद आहे या गोष्टीचा. आणि राजकारण हा आमचा पंथ नाही. राजकारण माहीत नाही काय आहे ते. राजकारणात मधलं काही समजत नाही. राजकारण कधी केलं नाही, म्हणजे समजतही नाही. आणि माझ्या जे कार्य आहे, माझं कार्य जे चालतं, म्हणजे आपण काय म्हणू त्याला, कार्य म्हणजे सांस्कृतिक जे कार्य आहे, याच्याही मध्ये कधी राजकारण नाही केलं मी. एक स्ट्रेट, सरळ, साध्या सरळ, एक अतीव इच्छा बाळगणारं की आपण काहीतरी लोकांना द्यायला पाहिजे, काहीतरी लोकांकडून सतत हसत ठेवलं पाहिजे, मला बघितलं तर त्यांचा चेहरा हसरा व्हायला पाहिजे, ही एक अतीव इच्छा असलेला एक मी माणूस आहे. आणि हे मी केलं, पण त्याचं उत्तर तुम्ही दिलंत, त्यामुळे मी तुम्हाला जास्ती महत्त्व देतो. मी कोणीच नाही आहे. मी कितीही काही केलं तरी तुम्ही कसं ते समजून घ्याल आणि तुम्ही कसं ते त्याची पावती द्याल मला, हे मी सांगू शकत नाही कधीच. आणि ती तुम्ही योग्य पावती दिलीत, त्यामुळे माझा असा मला अभिमान वाटतोय की या अशा माणसांच्या लोकांमध्ये मी आहे, या अशा लोकांमध्ये मी वावरतोय, या अशा लोकांमध्ये मी काहीतरी कला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चालू आहे, आता वय चाललेलं आहे पुढे, तरी ऊर्जा काय कमी होत नाही आहे. आणि ती होऊही नये. कारण काय होतंय, थकतो माणूस, नाही असं नाही, पण आपलं थकतो हे कधी स्वतःलाही जाणवून द्यायचं नसतं. अजूनही बघा, हे लोक बघा अजूनही आहेत, दिसत आहेत कुठे चेहऱ्यावरून, थकलेले नाही आहेत. ते अजूनही लढत आहेत आणि ते लढत राहिलं पाहिजे. मी आयुष्यभर तेच केलं, एवढंच केलं मी, ह्याच्यापेक्षा जास्ती काही नाही केलं. एक एम ठेवला असा की याच दिशेने आपल्याला जायचं आहे, मग बाकी इकडे तिकडे न बघता एक झापड लावलेलं असतं ना, घोडा असा लावलेला घोडा झापड असतो, तो फक्त सरळ एकाच रस्त्याने जातो. त्याच रस्त्याने मी सतत गेलो आहे. मी इकडे तिकडे बघितलंच नाही, असं झापडच होतं, काय बघितलंच नाही मी. आणि अशा वेळेला आम्हाला निवेदिताबाई सराफ भेटल्या. झापडच कसले, मी डोळे बंदच करून घेतले, म्हणजे वागण्यामध्ये, एरवी नाही. त्या आहेत म्हणून मी आहे, स्पष्ट सांगतो तुम्हाला. मला कुठल्याही बाजारभावाची पत्ता नाही कसलाच. आटा डाळ काय किती पैशाला मिळते मला माहीत नाही आहे, तिला माहिती आहे. फक्त ती आहे म्हणून मी जेवतो. सांगतो जेवतो म्हणजे मला जेवण मिळतं असं नाही मी म्हणत आहे. जेवतो म्हणजे मला मदत एवढी होते. तिचं आयुष्यात, माझ्या आयुष्यातलं फार मोठं कार्य आहे, मी काही विसरू शकत नाही कधी.
ती सतत माझ्या मागे राहिलेली, सतत माझा अर्धा भाग तिने सगळा सांभाळून घेतलेला आहे. मग त्यामुळे मला घरात काही बघावंच लागत नाही. मी एका दृष्टीने मी सरळ माझ्या दृष्टीने मी पुढे जाऊ शकलो. याबद्दल मी तिचे फार आभार मानतो आणि आयुष्यभर मानत राहीन. सगळ्यांनाच अशा बायका मिळतात असं काही नसतं ना. हसण्यासारखं नाही आहे ते. बरेच थोडेसे लोक हसले, जे हसले नाहीत त्यांना पटलं. पण मला आणि जास्ती याच्यावर काही सांगायचं नाही. मला तुमचं हे माझ्यावर असलेलं विलक्षण प्रेम इतकं आवडतं आहे, इतकं वाटतं की त्यामुळे मला मिळणारी जी ऊर्जा ही त्याच्यातूनच निर्माण होते आणि त्यामुळेच मला पुढे जाण्यासाठी सारखा म्हणजे हौस होते मला. मला काय कळत नाही आहे की मी करत राहतो. अजूनही मी डेली सिरियल करतो आहे सध्या मी, म्हणजे दररोज शूटिंग. आज मी नवी सिरियल चालली आहे माझी, अशोक मामा म्हणून टी व्हीवर. तर 27 ऑक्टोबरला सुरू झाली ती. 27 ऑक्टोबरला सुरू झाल्यापासून कालपर्यंत मी दररोज शूटिंग करतो आहे. हे तुमच्या टाळ्या वाजल्या ना, हेच त्याला कारण आहे. मी तुम्हाला एवढंच म्हणे की ह्या ज्या तुम्ही टाळ्या वाजवताय, हे जे हसताय, हे माझ्याकडे बघताय किंवा माझं सिनेमाबद्दल 4 लोकांना बोलताय, अशोक सराफ कोण आहे म्हटल्यावर तुम्हाला लगेच कळतंय. हे आयुष्यभर असंच चालू राहू दे. मी तुमचे खरंच धन्यवाद देतो तुम्हाला. मी तुमचे खरंच आभार मानतो की अशी माणसं भेटली मला, असे कार्यकर्ते एक भेटले, त्याबद्दल मी लकी आहे असे मी म्हणेन. हे असंच चालू राहू दे. थँक्यू. धन्यवाद. बोल 2 मिनिटात आलं लक्षात आलं. आता बोलतील उत्तर दे. ओलं कळलं रे, कळलं मला. तर तुम्हाला तुम्ही त्यातच मी केलेलं आहे त्याबद्दल आणि माझं लक्ष आहे त्याबद्दल. आता एक फक्त मी करू शकत नाही, तेवढं तुम्हाला करता आलं तर बघा. काय हो, इकडे आहे का ना जरा. मी सगळं मी केलेलं आहे, मी करतोय, माझं लक्ष आहे तिकडे, मला माहिती आहे मी केलेलं आहे, त्याबद्दल काय वादच नाही. पण एक गोष्ट मी अजून करत नाही. आता या म्हणजे तेच सांगतो तुम्हाला की अजून मी येऊ करू शकत नाही. अजून तो पाऊस आहे ना, तो नाही थांबवू शकतो मी. सगळं करायचं तयार असतं, सगळं करताय मी. आमच्या क्षेत्रातल्या गरीब नटांना मी सतत मदत करत आलेलं आहे आणि तो माझ्या, कारण मोठ्या मोठ्या पद्धतीने मी काय करू शकणार नाही. बरं, आता राहिलेत आमचे साहेब. अरे असं कसं, तुमच्याबद्दल बोललंच पाहिजे. मला कल्पना नव्हतं हे असं करतील म्हणून. छान, फार छान रीतीने यांनी केलं. मला अतिशय आनंद झाला तुमच्याबद्दल आणि तुमच्याबद्दल मला आता आदर पण वाटायला लागला आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.